गर्द सभोवती रान साजणी, तू तर चाफे कळी. मंडळी, हे नाट्यगीत तुम्हास ठाऊकच असेल ना. यातलं रान आहे कसं, तर गर्द. आजचा शब्द आहे गर्द. गर्द हा शब्द आला आहे मूळ फारशी शब्द गर्दवरूनच. गर्दचा अर्थ होतो दाट छाया, धूळ, धुलिमय किंवा नष्ट असा. मराठीमध्ये हा शब्द त्याच्या मूळ अर्थानेच वापरला गेलेला आहे. जसं धुरळा उडाला, मनात संशयाचे दाट ढग दाटले, सैन्य नष्ट झालं, अशा प्रसंगी हा शब्द ऐतिहासिक पत्रांमधून वापरला गेलेला दिसतो. परंतु आधुनिक मराठीमध्ये हा शब्द केवळ झाडांच्या संदर्भातच वापरला गेलेला आहे. जसं गर्द झाडी, गर्द रान, गर्द वन असं. या गर्दवरून आपण एक मराठी शब्दही बनवला आहे, तो म्हणजे गर्दी. गर्दी म्हणजे काय, दाटी किंवा दाटी वाटीने असलेला जनसमुदाय. गर्दी काही आपल्याला अपरिचित नाही. पुणे मुंबई सारख्या महानगरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या तर पाचवीला पुजलेलीच असते. तर असा हा गर्द आणि गर्दवरून आलेला गर्दी.